NT-ABCD च्या नंतर किंवा NT-ABCD च्या बरोबर आपल्याला 2 मेरिट जाताना दिसणार आहे, SEBC च्या आणि OBC च्या. म्हणजे एकतर NT च्या लेवलला असतील किंवा NT च्या एखाद दुसऱ्या मार्काने कमी असतील. लेट्स सी कुठे कमी आहे ते बघा. जय हिंद मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये विविध घटकांमध्ये आपली ग्राउंडची मेरिट किती लागेल आणि त्या अनुषंगाने आपण विविध कॅटेगरीमध्ये किती तयारी ठेवली पाहिजे, आज ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओ मार्फत समजून घेणार आहेत. की जर तुम्ही ओपन कास्टचे आहेत, EWS आहेत, ST, SC, OBC, SEBC, SBC, NT वाले, VJ वाले सगळ्या कॅटेगरीचे आपण, महिला असतील, पुरुष असतील, समांतर आरक्षण असतील, त्याच्यामध्ये होमगार्ड, खेळाडू, प्रकल्प, भूकंप, अनाथ सगळं आपण चर्चा करणार आहोत. ओके, म्हणजेच तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की बाबा मी या कॅटेगरी मधला आहे आणि मी अशा आरक्षणामध्ये आहे, तर मला इथपासून ते इथपर्यंत अशी तयारी ठेवावी लागेल. मित्रांनो, हा सोर्स काढताना मी जवळपास 7 ते 8 जिल्ह्यांचं, जिथे थोडीशी जास्त मेरिट लागलेले आहे आणि जिथे थोडीशी कमी मेरिट लागलेले आहे, असं सगळं आढावा घेऊन ही व्हिडिओ तुमच्या समोर आणत आहे. तर येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला अशा प्रकारेच मार्क पाहिजे असतील तरच तुम्ही लेखीसाठी हे क्वालिफाय होऊ शकता. आणि तुमची जी तयारी आहे, 1 टाइम करा किंवा 2 टाइम करा, ती या मार्कांच्या अनुषंगानेच असली पाहिजे अशी तुम्ही तयारी करा. मित्रांनो, आम्ही मेरिट जी लावली आहे ना, ती अशी ओपन पासून म्हणजेच जास्तीपासून ते कमी पर्यंत, म्हणजेच पुढे कुठली कॅटेगरी येईल सर्वात शेवटी अशी लावली. म्हणजेच काय, ओपनच्या नंतर कुठल्या कॅटेगरीची मेरिट जास्त लागते, त्यानंतर कुठल्या कॅटेगरी, त्यानंतर कुठल्या कॅटेगरी, असा आम्ही उतरता क्रम केलेला आहे. तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा आणि तुमची कास्टची किंवा कॅटेगरीची मेरिट किती लागते हे समजून. तर सुरुवात करूया. पहिली कॅटेगरी आपण घेतलेली आहे ते ओपनची कॅटेगरी. जनरली आता ओपन मध्ये कोणीच राहिलेलं नाही, पण तरी एका दुःखात जर कोणी असेल किंवा जो कोणी टॉप करणार असेल त्याला कशी मार्क पाहिजे बघा. जर तुम्ही सर्वसाधारण कोट्यामध्ये आहात तर तुम्हाला कमीत कमी 40 ते 43 पर्यंतचे मार्क पाहिजेत. काही ठिकाणी 40च्या पासून मेरिट सुरू झालेले आहे, पण 40च्या खाली आलेली नाही. म्हणजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्ही 40च्या खाली जर मार्क घेतले तर याचा अर्थ तुम्ही तिकडे बसू शकणार नाहीत. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 40ची तयारी पाहिजे. आणि ठाणे किंवा पुणे सिटी अशा ठिकाणी तुम्हाला 43ची देखील मार्क लागलेले दिसले आहेत. ओके, नेक्स्ट आहे महिलांच्या बाबतीत बोलूया. महिलांना पण इकडे तगडी कॉम्पिटिशन राहते. 37 पासून सुरुवात होते. 37च्या खाली एखाद दुसरा जिल्हा असेल अपवाद, तर अदरवाईज 37 पासून ते 41 पर्यंत मेरिट गेलेली आहे. 41 टॉपची मेरिट आहे, लक्षात ठेवा. महिलांना 41 मार्क घ्यावीच लागतील ओपनच्या. नेक्स्ट आहे होमगार्ड. तुम्हाला सांगतोय या दोघांच्या नंतर होमगार्डची मेरिट ही सर्वात जास्त लागताना दिसते. म्हणजे होमगार्ड एक प्रकारे या सर्वसाधारण सारखंच मेरिट गेलेली दिसते, कारण भरपूर होमगार्ड लोकांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे. बघा काय मेरिट जाते, कमीत कमी 39 ते जास्तीत जास्त 43 पर्यंत ओपनच्या लेवलला होमगार्डची मेरिट जाताना दिसते आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट आहे आपल्याकडे प्रकल्पग्रस्त. आता प्रकल्पग्रस्त तुम्हाला माहित आहे, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त हे ठराविक जिल्ह्यांसाठीच आहे, सगळ्यांसाठी नाही. परंतु ते ज्या जिल्ह्यामध्ये आहे, जसं की सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर त्या भागात आहे, त्यांना जास्तीत जास्त इकडे स्पर्धा आहे. बाकीच्या लोकांना स्पर्धा नाही. बघा किती जाते. प्रकल्पग्रस्तला कमीत कमी 36 पाहिजे. 36च्या खाली आम्ही आता तरी नाही पाहिली, असेल तर काही अपवाद असू शकते. आणि 41 पर्यंत मेरिट गेलेली आहे. ओके, त्यानंतर आपण भूकंप पाहूया. भूकंप पण 36 पासून ते 40 पर्यंतच्या दरम्यान मेरिट लागलेली आहे. खेळाडू वर्ग जो आहे त्याला पण 36 पासून ते 41 पर्यंत पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये महिला खेळाडू सुद्धा येतात, लक्षात ठेवायचं. महिलांनी खेळाडू म्हणून भरायचं की महिला म्हणून भरायचं हे तुम्ही डिसिजन घेतलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे पोलीस पल्ले. आपले पोलीस पल्ल्याची मेरिट आहे 25 पासून सुरुवात होते
जास्तीत जास्त 36 पर्यंत जाऊ शकते. 36च्या वरती मी पाहिलं नाहीये. अपवादात्मक परिस्थिती वगळता. माजी सैनिक यांची पण 25 पासून सुरुवात आहे, 41 पर्यंत गेलेली आहे. 41 पर्यंत फक्त ओपनची गेलेली आहे. बाकी आम्ही कास्ट वाईज जर पाहिलं तर ती 41 पेक्षा कमी आहे. मित्रांनो, नेक्स्ट कॅटेगरी आहे आपले एनटी. एनटी मध्ये आपण 4ही गट घेतलेले आहेत, कारण त्यांच्यामध्ये जास्त तफावत नाही. फक्त एनटी बी ची काय मेरिट थोडीशी कमी लागते, कारण जागा पण त्यांची कशी असते, कमी असते. आणि एनटी ए किंवा त्याला VJA पण म्हणतो, त्याची मेरिट जरा जास्त जाते, कारण जागा पण त्यांना थोडीशी जास्त असते. बस ए वाल्यांची जास्त, बी वाल्यांची कमी. म्हणजे इकडे जे कमी असतील ते बी वाले असतील आणि इकडे जास्तीत जास्त असतील ते ए वाले असतील. ओके, चला. सर्वसाधारणला NT ABCD सगळे म्हणजेच VJ पण त्याच्यात आलं, VJ पण लिहून टाकू, VJA. याच्यामध्ये आहे पुरुषांना कमीत कमी 38 पाहिजे, कारण ओपनच्या नंतर NT ABCD चीच मेरिट सर्वात जास्त जाते. 38 पासून ते 41 पर्यंत मेरिट गेलेली दिसलेली आहे. महिलांसाठी पण थोडीशी तगडी कॉम्पिटिशन बघायला भेटते, काही ठिकाणी थोडंसं कमी आहे. आणि हे आपण ऑल महाराष्ट्र मेरिट काढतोय, म्हणून काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त, असं देखील आपल्याला तफावत दिसते. तरी कमीत कमी 32 पासून ते महिलांना 38 पर्यंत मेरिट गेलेली दिसली आहे. नेक्स्ट आहे होमगार्ड. होमगार्ड पण यांच्यात लेवलला आले, 36 पासून ते 41 पर्यंत मेरिट जाताना दिसते. त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त. प्रकल्पग्रस्त एनटी मध्ये जास्त नाहीत, म्हणून मेरिट पण बघा 28 पासून मेरिट कमी लागलेली आहे, ते जास्तीत जास्त 40 पर्यंत गेलेली आहे किंवा जाईल. नेक्स्ट आहे भूकंप. भूकंप पण जास्त नाही आहेत, 28 पासून सुरुवात आहे, 36 पर्यंत मेरिट गेलेली आहे. नेक्स्ट आहे खेळाडू. खेळाडूला पण 30 पासून ते 38 पर्यंतच्या दरम्यान मेरिट लागते. आणि नंतर आहे पोलीस पाल्य. पोलीस पाल्य आणि माजी सैनिक हे जवळपास सारखेच आहे, 25 पासून त्यांची मेरिट लागायला सुरुवात होते, ते 34 ते 36 पर्यंत मेरिट लागताना दिसत आहेत. तर पोलीस पाल्य आणि माजी सैनिकांना इकडे जरा जास्त चान्सेस आहेत. NT ABCD च्या नंतर किंवा NT ABCD च्या बरोबर आपल्याला 2 मेरिट जाताना दिसणार आहे, SEBC च्या आणि OBC च्या. म्हणजे एकतर NTच्या लेवलला असतील किंवा NTच्या एखाद दुसऱ्या मार्काने कमी असतील. लेट्स सी कुठे कमी आहे ते बघा. सर्वसाधारण SEBC आणि OBC दोघांना समसमानच मार्कांचं आता मेरिट दिसणार आहे आपल्याला. ओके, कारण NT नंतर ते 2च स्पर्धक असे तगडे राहिलेले आहेत. ओके, चला तर बघूया. सर्वसाधारण आहे 36 पासून मेरिट लागेल ती 41 पर्यंत मेरिट जाताना दिसणार आहे. 41 क्रॉस होईल असं मला वाटत नाही, आणि 36च्या खाली लागेल असं पण होऊ शकत नाही, काही अपवाद वगळता. महिला ज्या आहेत त्या 32 पासून त्या 38च्या दरम्यान येतील. होमगार्ड आहेत त्यांना परत 36 ते 41 म्हणजे सर्वसाधारण सारखंच तुमचं होमगार्डचं पण मेरिट लागणार आहे, SEBC आणि OBCचं. नेक्स्ट आहे प्रकल्प. प्रकल्प इकडे 30 पासून 38 पर्यंत खेळू शकतात, कारण तुम्हाला माहित आहे पश्चिम महाराष्ट्रातच जे आहे ते जास्तीत जास्त प्रकल्प झालेला आहे, भूकंप झालेला आहे. ओके, आणि जी मराठा समाजातील पोरं आहेत किंवा OBC समाजातील पोरं आहेत ती त्या भागात जास्त आहेत, आणि म्हणूनच प्रकल्प झालं, भूकंप झालं, ह्यांची जी मेरिट आहे ना ती ह्या 2 कॅटेगरीसाठीच इतर कॅटेगरीपेक्षा थोडीशी जास्त असताना आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, जास्त पण नाहीये. किती आहे बाबा? 30 ते जास्तीत जास्त 38 पर्यंत जाऊ शकते. 38 पर्यंत जाऊ शकते, एखाद दुसरी जागा असेल तिकडे. लेट्स सी. भूकंप. भूकंप थोडंसं कमी दिसते, 25 पासून ते 34 पर्यंत जाताना दिसणार आहे भूकंपग्रस्त. खेळाडू प्रवर्ग आहे 26 पासून ते 34 पर्यंत जाताना दिसते खेळाडू. पोलीस पाल्य जे आहे ते 25 पासून ते 34 पर्यंत जाताना दिसणार आहे, आणि माजी सैनिक आहेत ते 25 पासून ते 36 पर्यंत जाताना दिसणार आहे. 36 क्रॉस करतील अशी अपेक्षा वाटत नाही, तरी काही अपवाद वगळले तर. मग अशा प्रकारे SEBC आणि OBC ची मेरिट लागेल. OBC आणि SEBC च्या नंतर 4थ्या क्रमांकाची मेरिट लागेल ती SBC. ओके, याच्यामध्ये थोडंसं बघा कसं आहे. सर्वसाधारण यांचा कट ऑफ जो आहे ग्राउंडचा तो 34 पासून ते 38 पर्यंत जाईल, 38च्या वरती जाऊ शकत नाही. आतापर्यंत तरी नाही गेलेलं आहे, भविष्यात सांगता येत नाही. महिलांचा कट ऑफ आहे तो 28 पासूनच सुरुवात होते, 34 पर्यंत महिलांचा कट ऑफ लागतोय. नंतर आपले होमगार्ड बांधव.
32 पासून ते 38 पर्यंत मेरिट जाऊ शकते. सर्वसाधारण सारखंच होमगार्डचं इथे देखील आहे. प्रकल्पग्रस्त 26 पासून ते 32 पर्यंत मेरिट खेळू शकते. भूकंप 26 पासून ते 32 पर्यंत. खेळाडू प्रवर्ग 28 पासून ते 34 पर्यंत. पोलीस पाल्य आणि माजी सैनिक 25 पासून ते 32 पर्यंत खेळू शकतात. आता माजी सैनिक आणि जे पोलीस पाल्य आहेत ते SBC या कॅटेगरीमधून जास्त नाहीत, म्हणून यांची मेरिट पण कमीच लागते. आणि मुळात ह्यांना एवढ्या जागा सुद्धा नाहीत. काही ठराविक ठिकाणी 1 ते 2 जागा आहेत, म्हणून यांची मेरिट पण कशी आहे, खाली लागताना दिसते. ओके, तर जे आहेत त्यांनी चांगली तयारी करा, चांगलं जिल्हा निवडा, तुमचं काम होताना दिसणार आहे. 25 पण तुम्ही घेतले तर तुम्हाला लेखीसाठी पात्र होता येईल, आणि लेखीमध्ये चांगले मार्क घेतले तर फायनल लिस्ट पण घेता येईल. सेकंड लास्ट आपली जी मेरिट लागेल ती SC आणि ST यांची लागते. त्यांच्यामध्ये पण जास्त मार्कांची तफावत नाही, एखाद दुसऱ्या मार्काची तफावत आहे. ओके, बघा मेरिट कशी लागेल SC आणि ST ची. सर्वसाधारण जर आपण पाहिलं तर 32 पासून सुरुवात होते ते 36 पर्यंत मेरिट आपल्याला दिसते. आतापर्यंत 36च्या वरती जाताना दिसलेली नाही, तर एवढ्या मार्कामध्ये तुम्हाला लेखी परीक्षा देता येईल. महिलांसाठी 30 पासून 36 पर्यंत लागताना दिसलेली आहे. काही ठिकाणी 30च्या खाली पण उतरलेली असावी, परंतु 30 ते 36 पर्यंत तुमची तयारी पाहिजे. नेक्स्ट आहे होमगार्ड. होमगार्डला पण 28 पासून ते 36 पर्यंत लागताना दिसेल. SC आणि ST चे होमगार्ड हे फार लिमिटेड आहेत, खूप कमी आहेत. ओके, तर 28 पासून तुमची मेरिट लागताना दिसेल 36 पर्यंत. नेक्स्ट आहे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, पोलीस पाल्य आणि माजी सैनिक. हे ST आणि SC समाजातून खूप कमी आहेत, खूप लिमिटेड आहेत. त्यामुळे ह्यांची जी मेरिट आहे ना ती सर्वसाधारण 25 पासून ते 32च्या आतमध्येच लागताना दिसेल, त्याच्यावर जाताना दिसत नाही. फक्त प्रकल्प आहे ते 34 पर्यंत जाताना दिसेल, बाकी सगळे 25 पासून ते 32च्या आतमध्येच मेरिट लागेल. SC आणि ST कॅटेगरी दोघांनाही. आम्ही जवळपास 8 ते 12 जिल्ह्यांचे आम्ही सगळे लिस्ट चेकआउट केलेत, तर त्यामध्ये आम्हाला एकही 32च्या वरती जाताना दिसलेला नाही. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही SC आणि ST साठी तयारी ठेवलेली पाहिजे. मित्रांनो, सर्वात खाली EWS ची मेरिट लागेल. गेल्या 2 भरतीत मी तर एकदम आश्चर्यचकित झालो की सर्वसाधारणची मेरिट 25 लागलेली आहे. म्हणजे इतक्या खालच्या थराला की 25लाच पुरुषांची आणि सर्वसाधारणची मेरिट लागलेली आहे. यंदा EWS मध्ये येणारा समाज हा सर्वत्र खुश राहणार आहे, सर्वत्र खुश राहणार आहे. गेल्या 2 भरतीपासून पण तो खुशच आहे. का माहितीये का, त्याची मेरिट बघा किती जाते, 25 पासून मेरिट लागते. अहो 25 काय आहे का, म्हणजे मी असं झोपेतून उठून आत्ता पण भरती मारली ना तर 25 मला भेटतील. आलं का लक्षात? तर 25 पासून सर्वसाधारणला जास्तीत जास्त किती झालं माहितीये का, 36 लिहून देतो. अख्खा महाराष्ट्र तुम्ही चाळून बघा, 36च्या वरती तुम्हाला मेरिट दिसणार नाही सर्वसाधारणची. ओके, 36 पर्यंत मेरिट लागताना दिसेल. महिला पण जास्तीत जास्त गेल्या तर 36, नाही तर मी तर इथे लिहितो 34च्या आतमध्येच महिला खेळतील. ओके, त्यानंतर आपला होमगार्ड बांधव आहे 25 पासून ते 36. होमगार्ड पण EWS मधले कमी आहेत. असोत, असले तर चांगलीच गोष्ट आहे. प्रकल्प, भूकंप, खेळाडू, पोलीस पाल्य आणि माजी सैनिक यांची जी सुरुवात आहे ती अगदी 25 पासूनच होणार आहे, आणि 34 आणि 32 या मार्कांमध्येच EWS ची मेरिट ग्राउंडची लागणार आहे. म्हणून EWS मध्ये जो कोणी आहे त्याने तर आतापासून वर्दी शिवायला दिली तरी काही हरकत नाही, कारण तुम्हाला लेखीला पण आहे ना, मी सांगतोय 70 ते 80च्या दरम्यानच खेळायचंय. आणि या प्रकारची मार्क तुम्ही मेरिट मध्ये बसताय, 2 अंकी आणि 3 अंकी एवढंच मेरिट लागणार आहे. ह्या सगळ्यांचं तर 2च अंकी लागेल, म्हणजे 100च्या खालीच. ओके, आणि हे जर 3 गेले तर 100च्या वरती जाईल, नाही तर EWS ला सर्वात खाली मेरिट लागणार आहे. SC आणि ST कॅटेगरीच्या पण खाली मेरिट लागलेली आहे आणि लागणार आहे. ओके, तर EWS मध्ये जे आहेत त्यांचे बल्ले बल्ले आहेत समजायचं, आणि जास्तीत जास्त तुम्ही चांगली तयारी करायचं. तुमचं वर्दीचं स्वप्न यंदा पूर्ण होताना दिसणार आहे. आणि काय अडलं, काय विचारायची असेल, काही शंका आहे तर आपलं कमेंट बॉक्स ओपन आहे. व्हिडिओसाठी मी खूप सर्चिंग केलेले, खूप मेहनत केलेलं आहे, म्हणून तुम्हाला फक्त एक लाईक आणि एक शेअर आणि
शक्य झाल्यास एक हाईप पण करून टाकायचं आहे. आता मित्रांनो, इकडे जर आपल्याला म्हटलं अनाथ यांची मेरिट किती लागेल, तर बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे माहितीये का, ऑल ओव्हर जेवढ्या पण जागा आहेत ना त्याच्या 1% जागा, किती हो, 1% जागा ह्या अनाथसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. परत त्यांनी काय केलेलं आहे, कॅटेगरीमध्ये त्याला डिवाइड केलेलं नाहीये, म्हणून तुमची मेरिट काय जास्त लागताना दिसत नाही. 25 पासून तुमची मेरिट कुठल्याही कास्टमध्ये कुठल्याही कॅटेगरीमध्ये असो 25 पासून सुरुवात होते. खूपच गेली तर 32 पर्यंत तुमची मेरिट जाऊ शकते अनाथांची. ओके, कुठल्याही कॅटेगरी मधला असा. म्हणून अनाथांनी पण अशा प्रकारे तयारी ठेवली पाहिजे. 25 ते 32 जास्त तयारी पोस्ट तुमची. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, जय हिंद.